हिंद केसरी मैदान म्हणून ओळखले जाते. कॉकटेल हा या मैदानात पळताना आपल्याला दिसणार आहे. त्याचा पहिरा असू शकतो राहुल पाटील आडवली कल्याण यांचा मथुर 1001. सुंदर अशी ही जोडी पळताना आपल्याला पुशेगावच्या मैदानात दिसणार आहे. जगदीश बापू शिंदे यांचा पिस्टन 2211 हा सुद्धा पुशेगाव मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचा पहिरा असू शकतो मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणजेच सप्त हिंद केसरी रायफल 8181 बरोबर. मागील वर्षीचा हिंद केसरीचा 1 नंबरचा मानकरी घरणीकेकरांचा राजा हा सुद्धा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे. त्याचा पहिरा किरणप्पा कालगाव उत्तम शेठ गवळी यांचा सप्त हिंद केसरी भारत याच्यासोबत असणार आहे. ही जोडी आपल्याला पुशेगाव मैदानात पळताना 100% दिसणार आहे. निसर्ग गार्डन कात्रज आणि सुभाष तात्या मांगडे यांचा सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचा पहिरा हा असणार आहे शेवाळ्या आबांचा नवीन खरेदी केलेला पाकऱ्यासोबत. ही जोडी आपल्याला पुशेगाव मैदानात पळताना दिसू शकते. राजधानी एक्सप्रेस बलमा हा सुद्धा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे. त्याचा पहिरा असणार आहे तो म्हणजेच रुस्तमे हिंद केसरीचा मानकरी असलेला आणि सदाभाऊ कदम मास्तर रेटरेकरांचा माहिब्या. ही जोडी आपल्याला पुशेगाव मैदानात पळताना दिसणार आहे. छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन हा सुद्धा आपल्याला पुशेगाव मैदानात पळताना दिसणार आहे. त्याचा पहिरा असू शकतो तो म्हणजेच कोरेगाव हिंद केसरी मैदानातील त्याचा जोडीदार म्हणजेच देवाबाई. लखन आणि देवाबाई ही जोडी एकदम भन्नाट पळते. 100% हा पहिरा फिक्स झालेला. छत्रपती संभाजीनगरकरांचा अर्जुन हा सुद्धा या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचा पहिरा हा असू शकतो म्हणजेच नवम हिंद केसरी बकासूर सोबत. हो, हाच पहिरा आपल्याला पळताना दिसणार आहे. बकासूर आणि अर्जुन ही जोडी आपल्याला पळताना हिंद केसरी मैदानात दिसणार. तुफान वेगाचा बादशाह म्हणजेच घोटकरांचा सर्जा हा सुद्धा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे. त्याचा पहिरा असू शकतो तो म्हणजे भुंगा या बैलासोबत. भुंगा आणि घोटच्या सर्जाला खूप चांगला असं स्पीड लागतं, त्यामुळे ही जोडी सुद्धा आपल्याला पुशेगाव मैदानात पळताना दिसेल. ही आहेत पुशेगाव मैदानातील काही संभावित पैरे.